ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई महापालिकेमध्ये भाजपचं मिशन 150 महायुती झाली तर मित्रपक्षांची कोंडी होणार। 100हून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार। सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देऊ, दादा वर्षावरील बैठकीत बोलले। मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाशिवाय पार्थ पवार जमीन प्रकरणातून वाचू शकत नाहीत, अंबादास दानवेंचा दावा। व्यवहार रद्दसाठी 42 कोटींची नोटीस का दिली हे तपासावं लागेल। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही। अकोल्यातील तरुणाचं शरद पवारांना पत्र, तर सूचनेनुसार मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करणार, अनिल देशमुखांची माहिती। ग्रामीण भागामध्ये मुलांच्या लग्नाची फार मोठी सामाजिक समस्या, सर्व राजकीय नेत्यांनी यावर चर्चा केली पाहिजे। पवारांना तरुणांना लिहिलेल्या पत्रावरून अनिल बोंडेंची प्रतिक्रिया। दिल्ली स्फोट प्रकरणी अमित शहांच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठकीला गृहमंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित। भारत आणि पाकमध्ये पुन्हा युद्ध होण्याची अमेरिकेला भीती, भारतीय तपास यंत्रणांसोबत अमेरिका सतत संपर्कात, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं स्पष्ट, कारमधील हाडे आणि दातांचे नमुने उमरच्या आईच्या DNAशी जुळले, सूत्रांची माहिती। तर दिल्लीतील आसिफ अली रोडवरील उमरचा व्हिडिओ समोर। दिल्ली स्फोटाचा नवा व्हिडिओ समोर, उमरच्या फरीदाबाद ते दिल्ली प्रवासातील 50 ठिकाणांचे CCTV पोलिसांच्या ताब्यात, सूत्रांची माहिती। लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये मृतांची संख्या 13 वर पोहोचली, आतापर्यंत एकूण 21 जैविक नमुने FSL मध्ये पाठवले। तपास यंत्रणांकडून डॉक्टर उमर आणि मुझम्मिलच्या खोलीतून डायरी जप्त केलेल्या डायरीमध्ये अनेकदा ऑपरेशन शब्द वापरला होता, सूत्रांची माहिती। तर उमर नबीची दुसरी कार हरियाणातील खंडवली गावामधून सापडली। दिल्ली स्फोटातील आरोपींचा 4 ठिकाणी मालिका स्फोट घडवण्याचा प्लॅन होता, प्रत्येक दोघांच्या टीमकडे IED वाहून नेण्याची जबाबदारी होती, सूत्रांची माहिती। दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींकडून 20 लाख रुपये जमा, स्फोटकांसाठी 3 लाखांचे NPK खत खरेदी केल्याचीही माहिती। उमर आणि मुझम्मिलमध्ये आर्थिक वादही झाला होता। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज नाशिक दौऱ्यावर, 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन केलं जाणार। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 कामांचा भूमिपूजन सोहळा होणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेसह मंत्रिमंडळातील 8 ते 10 मंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार। माधव अगस्तींच्या कारकिर्दीच्या 50व्या वर्षानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन, मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार। पुणे पालिकेच्या 41 प्रभागातील 165 जागांवर आमची तयारी सुरू, स्वबळासाठी आमची पूर्णपणे तयारी, जागा वाटपाचा शिंदे निर्णय घेतील तो मान्य, धंगेकरांची माहिती। राज्यामध्ये 7 महिन्यात 18 लाखाहून अधिक नवीन मतदार, तर 4 लाख नावं वगळली। निवडणूक आयोगाकडून आकडेवारी सादर, यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 9,84,96,626 मतदार असणार। अहिल्यानगरच्या खारेकर्जुने गावात बिबट्यानं 5 वर्षीय चिमुकलीला उचलून नेलं, 16 तासांनंतर चिमुकलीचा मृतदेह सापडला, ग्रामस्थ चांगलेच आक्रमक। पुण्याच्या ओतूरमध्ये बिबट्याची दहशत, बिबट्याची दुचाकीवरती झडप, शेतकरी गंभीररित्या जखमी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद। KDMCच्या प्रभाग कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये केळवण पार्टी, कामकाज बाजूला ठेवून अधिकारी कर्मचाऱ्यांची मेजबानी, संबंधितांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। GST कपातीची कमाल, महागाईचा विक्रमी नीचांक, अन्नधान्याच्या किमती लक्षणीयरित्या घसरल्या, तर तेल, सोने आणि पर्सनल केअर उत्पादनांच्या। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।